धुळे या मंदिराचा 39वा वर्धापन दिवस. आताच 12 नोव्हेंबरला शिक्रापूरच्या मंदिराचा 41वा वर्धापन दिवस झाला. लागोपाठ येणारा हा सोहळा दरवर्षी ज्यांच्या आग्रहानं आम्हाला या ठिकाणी यावंच लागतं, ज्यांचा अकृत्रिम स्नेह आमच्यावर आहे, त्यांचंच नाही तर त्यांच्या परिवाराचं सुद्धा स्नेह आहे आणि हक्काने ते आम्हाला थांबवून ठेवतात. ज्यांचं वैशिष्ट्य आपल्या धुळेवाशांना माहीतच आहे, मी जास्त सांगण्याची गरज नाही, आपण त्या अनुभवतात. असे आचार्य उपाध्य अम्नाय आचार्य श्री साळकर बाबाजी, स्थान जीर्णोद्धाराचार्य आमचे स्नेही फलटण निवासी कापूस तळेकर बाबाजी, आणि बाबांनी त्यांच्या भाषणामध्ये सगळ्यांचेच नावं घेतलीत वैशिष्ट्यासहित, असे सर्व संत म्हणतात. आपण वासनी बंधू भगिनींनो, प्रथमतः काय बोलावं हा प्रश्न पडला होता, आणि आता काय बोलावं आणि कुठं थांबावं हा प्रश्न पडलेला आहे. योगिताताईंनी प्रापंचिक जीवन जगत असतानाही जे काही संस्कारक्षम समाज निर्माण झाला पाहिजे, पुढची पिढी घडली पाहिजे, शिक्षणापेक्षा संस्काराचं महत्त्व त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. अभ्यासू संशोधक ऐराणीचे भगवानराव पाटील यांनी मातृभाषा ही किती मोलाची असते, ठेच लागल्यानंतर मातृभाषा तोंडातून निघते. एकदा पेशव्यांच्या दरबारी एक बहुभाषी विद्वान आला, अनेक भाषा जाणणारा. त्याने चॅलेंज केलं की माझी मातृभाषा कोणती आहे ओळखा. तो अस्खलितपणे अनेक भाषा बोलायचा. नाना फडणवीसांनी एक युक्ती केली, त्याला झोपू दिलं. झोपल्या झोपल्या अतिशय थंड पाणी त्याच्या अंगावर टाकलं. तो आई ग म्हणून ओरडला त्याच्या मातृभाषेमध्ये. ही तुझी मातृभाषा. आपली मातृभाषा आपल्याला आलीच पाहिजे, ती जतन केलीच पाहिजे. स्वामींना सुद्धा मातृभाषा बोलण्याचा मोह आवरलेला नाही. लीळाचित्रामध्ये 2 ठिकाणी ते मातृभाषा बोललेले आहेत, सिन्नरलाही बोललेले आहेत. आपलं खुद्दचं वैशिष्ट्य झाकून ते गुजराती बोललेले. एक गुजराती शिपाई त्यांच्या भेटीला आला असताना त्याच्याबरोबर ते गुजराती बोललेले खडकुलीला, जोगेश्वरीला. हे मातृभाषेचं वैशिष्ट्य जपण्याची आव्हान ऐराणीचे अभ्यासक भगवानरावांनी केलं. आणि आता ज्यांची दीक्षा आहे त्यांच्याविषयी त्यांनी सांगितलंच की त्या आपल्या निशाणी की पत्नीने अडवलं नाहीये. स्मृतीस्थळामध्ये सुद्धा प्रसंग येतो की हिरायसा ही पंडित दामोदराची पत्नी 56च्या आत संसाराचा त्याग करावा असं वैदिक संस्कृती सुद्धा सांगते, मानवा संस्कृती सुद्धा सांगते, ब्रह्मविद्या सुद्धा सांगते. दामोदर पंडित टाळटाळ करत होते, त्यावेळेस ती त्यांना म्हणते, एक तर तुम्ही अनुसरण घ्या, नाही तर मला अनुसरणाची परवानगी द्या. ते म्हणे मी पुत्राचं लग्न करीन, मुलाचं लग्न करीन, मग अनुसरण देईल. तिने घेतलं अनुसर, तू तिला परवानगी दिली पतीनं. आणि काही काळानंतर त्यानं निरोप पाठवला हिरायसानं की ज्या चुरीची खीर खादली ती चुरीची राख खात. म्हणजे आतापर्यंत इतक्या सन्मानाने तुम्ही प्रपंच केला, अधिकारानं प्रपंच केला, आता मुलांच्या आणि सुनेच्या हाताकडून तुमची उपेक्षा व्हावी, तुमची अपेक्षा आहे काय? आता म्हातारी कोपली, आता जावं लागेल. दामोदर आले. आज मला मगाशी कळलं की रघुवंशी साहेबांनी एक गोष्ट सांगितली, बाबा मी दीक्षा का घेतोय, माझ्या पत्नीची ती परवानगी आहे, परंतु माझ्या मुलानं सांगितलं की बाबा तुम्ही दीक्षा घ्या, म्हणजे मी तुमच्याकडून गुरु मंत्र घेईन, मी उपदेश घेईन. म्हणजे मुलांनी आपल्या वडिलांना
संन्यासाला प्रवृत्त करण्याला निमित्त झाला तो. त्याचं किती मोठं धाडस मानावं लागेल. हा झाला लौकिक सभेचा प्रश्न. आता पंथाविषयी आम्ही ज्या धुळे भागामध्ये आलो आहोत, ठाणेरचा उल्लेख झालेला आहे. औसा देवी तिचं ते सासर आहे, पिंपळनेर तिचं माहेर आहे. नवरा लवकर वारलाय, मुलगा आहे, मुलाचं लग्न केलंय तिने. आणि लग्न केल्यानंतर एक दिवशी एक संन्यासी दारामध्ये येतो आणि त्याला ती भिक्षा देते. ही लीळा कशामध्ये आहे तर वांदेशकर पाठामध्ये आहे. बीडी पाठामध्ये हा उल्लेख येत नाही. ती भिक्षा देते, सून टोकते, आई तुम्ही दिलं पण थोडं विचारलं का मला. आता ती औसा तरी आपल्याला माहिती थापड आहे, स्वाभिमानी आहे ती. स्वामींच्या चरित्रामध्ये तर स्वाभिमानाचा उल्लेख येतोय. आणि ती म्हणते मनामध्ये, मला भिक्षा देण्यातही स्वातंत्र्य जिथं राहिलं नाही तिथं राहण्यात काय अर्थ, तिथं राहण्यात काय अर्थ आहे. म्हणून ती नागपंथीचा संन्यास घेते, पण तिथेही तिथं काही समाधान होत नाही. आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे ती परिसराचा शोध घेत खडकुलीला येते. सावखेड्याला मुक्कामाला येते. स्वामींची भेट होते, परंतु तिचा स्वाभिमान काही जात नाही. ती स्वाभिमानी, तिला राग येतोय. आणि त्या रागात स्वामी तिच्यावर एकदा उदास होतात. घटना भिक्षेला जाताना ती काय करायची, तापून चुपून कपडे नेसायची, हातपाय चांगले धुवून जायची. स्वामींनी ते बाबांनी तिच्या विरक्ततेचं लक्षण केलेलं आहे. ती आपलं स्वतःचं शील रक्षण करण्यासाठी, सौंदर्य झाकण्यासाठी काय करायची, ती चिंचेचा लेप लावायची, त्याच्यावर राख शिंपडायची. आता जे बाया ती आपलं सौंदर्य झाकण्यासाठी, बचाव करण्यासाठी माशा घोंगायच्या ते शरीरावर. आणि असं तिने आपल्या शिलाचं रक्षण केलेलं आहे. आणि ती संन्यास घेतल्यानंतर तिला पुरीचं ठेवलं असेल, हातपाय धुवून जायची, चापून चुपून कपडे नेसून द्यायची. स्वामी त्याला म्हणतात, बाई तुम्ही असं करता, हे बरोबर नाही, संन्यास धर्मासाठी बरोबर नाही. हे तर वेश्याचे धर्म, नटणे मुरडणे हे वेश्याचे धर्म आहे, ते तुम्ही करू नका. शिकाची कन्या आहे मी, उपासनेची सून आहे, नाथपंथीचा उपदेश आहे, चौवरणी भिक्षा मागणारी मी आहे. आणि माझी तुलना वेश्येबरोबर करताय तुम्ही. मला लागत नाही तुमचा संन्यास. मी माझी अहिराणी मुलीमध्ये बोलते ती की स्वामी उदास झाल्यानंतर ती मी उदास वाटतं तिला. आणि ती म्हणते की आम्ही अहिराणी लोक आहोत. अहिराणी लोक कसे की जसं ज्वारीचं धान कापून घेऊ शकतात तसं आम्ही आमचं देगा कापून घेऊ शकतो. स्वामींना ती वाईट वाटतं. स्वामी तिला सांगतात, बाई आत्महत्या आहे, महापाप आहे. मग ते निरूपण करतात. अशी हे औसा या भागात जन्माल्यानंतर आम्हाला तिची आठवण अवश्य येते. अनेक तिच्या संदर्भात लीळा आहे. स्वामीवर तिचं नितांत प्रेम आहे. स्वामीवर तिचं नितांत प्रेम आहे. स्वामी तिच्या भिक्षेच्या अन्नाची वाट पाहायची. एकदा आंब्याचा सीजन असतो आणि ती स्वामी तिच्या मनामध्ये की स्वामींना आंब्याचा रस आणि मांडे खाऊ घालायची. मग ते भिक्षेला कशी मिळणार, म्हणून ती शेजारच्या गावामध्ये मागते, आंबे मागून आणते. गोदावरीचा, क्षिप्रा नदीचा, गोदावरीचा आणि शिना नदीचा अशा 3 नद्यांना पूर आलेला आहे. आणि त्या पुराच्या पाण्यातून ती पलीकडे येते. इकडे बाईचा स्वामींना म्हणतात, बाबा जेवाना, बाबा जेवाना, उशीर झालाय जेवायला तुमच्या, जेवाना. म्हणते बाई थांबा, बाई थांबा. जोपर्यंत ती औसा येत नाही, स्वामींना भोजन मांड्याचं आणि आंबरसाचं जेवण देत नाही, तोपर्यंत स्वामी जेवत नाही. इतकी तिच्यावर स्वामींची कृपा आहे. तिची स्वामींवर, स्वामींची तिच्यावर कृपा आहे. ते एक सूत्र सांगतात की तिचा
तिचा जो भाव आहे तो प्रेमाला पात्र करणारा भाव. तिला प्रेम अवश्य होणार हे स्वामी स्वतःच्या मुखाने सांगतात आणि तसंच घडलेलं आहे. स्वामीच्या नंतर ते रुद्रपूरला राहायला जाते. रुद्रपूरला गेल्यानंतर तिथं सगळा मार्गमेळा आचार्यासहित माईमठाबाई सगळे येतात. गोविंद प्रभूंचं निजधाम गमन झाल्यानंतर आचार्य निम्म्याला येतात. माईमठ भिक्षा करता करता रुद्रपूरला जातात आणि ती माईमठाला म्हणते माझं जेवण स्वीकार करा ना, माझ्याकडे जेवण करा ना. आता माईमठ पूर्वीचे ब्राह्मण त्यांचे संस्कारला काय होतं, हे चौवर्णामध्ये भिक्षा मागणारी विकल्पन त्यांच्या मनामध्ये येतो, ते नाही म्हणतात. आणि ही गोष्ट ज्या वेळेस आचार्य नागदेवांना कळते त्यावेळेस आचार्य नागदेव म्हणतात भट्टो तुमचं चुकलंय, तुम्ही औसाचं भोजन घेतलं नाही, चुकलंय तुमचं, दोष लागेल तुम्हाला. ज्या औसाच्या भिक्षाच्या अन्नाशिवाय स्वामी जेवत नव्हते, ऐशी लाळलेली ताळलेली औसा तिचं तुम्ही अन्न नाकारलंय, ईश्वरातच नाकारल्यासारखं आहे. म्हणून त्यांना परत उपरती येते माईमठ्ठ आवर्जून परत रुद्रपूरला जातात. तिच्या समोर 2 दंडवत घालतात. औदेवीनी चुकलो, माझ्याकडून दोष घडला, तो मला क्षमा करा ना, आता मला जीव घाला. गोविंद प्रभू सुद्धा तिच्या केलेल्या पदार्थाची वाट पाहायचे, तोपर्यंत जेवण करत नव्हते. वय झालं होतं श्री प्रभू बाबांचं, त्यांना केलेलं जड अन्न पचत नव्हतं. म्हणून माईमठांनी तिला सांगितलं की बाई औदेवी, श्रीप्रभूबाबांचं वय झालेलं आहे, त्यांना जड अन्न पचत नाही, तू जड अन्न काही त्यांना देऊ नको, करू नको. ती म्हणे ठीक आहे बाबा, नाही पाठवत म्हणे. आणि गोविंद प्रभू पुढे ताट आलेलं आहे, ते असं पाहत आहेत आणि पाहिल्यानंतर म्हणतात ते याच्यात जोगिनीचा प्रसाद नाही म्हणजे, कारण आपण ते जोगिनी होते पूर्वी, म्हणून जोगिनीचा प्रसाद याच्यामध्ये नाहीये. बसून राहतात. माईमठांना आचार्य म्हणतात तुम्ही काही केले काय? हो म्हणे, मी औदेवीला मना केले की जड पदार्थ तू श्रीप्रभूबाबांना खाऊ घालू नकोस. नाही म्हणजे पहा म्हणे, श्रीप्रभूबाबा हात सुद्धा लावायला तयार नाही ताटाला. जा आता तिच्याकडे, तिला प्रार्थना करा आणि तिला सांगा पदार्थ घेऊन ये. त्याप्रमाणे अशी औसाचं चरित्र मी या ठिकाणी विस्तारण का सांगितलं की स्त्रियांच्या ठिकाणी एक प्रकारचा भावाळूपणा असतो आणि त्या भावाळूपणाला परमेश्वर वश होत असतो. म्हणून स्वामी म्हणतात पुरे आवेचा भाव कायशी का न पुरे वासना प्रेमा वारी असते. तिचा भाव इतका श्रेष्ठ आहे की तिला पुनसंमानानंतर तिला प्रेम होणार असा औसाचा भाव आहे. काल विषय निघाला होता राजाश्रयाचा. पंथाला राजाश्रय हा लाभल्यानंतर काही कामं होतात, कार्य होतात, ते बरोबर आहे. पण आपल्यालाही सुद्धा पंथाला राजाश्रय मिळाला, त्यावेळेस आम्ही नाकारलेला. आमच्या आचार्य यादव राजा रामदेवाची पत्नी कामायसा हिला गुरुमंत्र दिला, तिला संन्यास घेण्याची इच्छा होती. ती आचार्याने म्हणते मला संन्यास घ्यायचा आहे. तेव्हाच आचार्य म्हणतात नाही बाई, आम्हाला श्री चक्रधर स्वामींनी जो प्रदेश राहण्यासाठी योग्य म्हणून सांगितलं आहे तो महाराष्ट्र, तुझ्या नवऱ्याची त्याच्यावर सत्ता आहे आणि तू जर संन्यास घेतला आणि काही प्रतिकूल गोष्टी राजाला वाईट वाटलं तर आम्हाला या ठिकाणी राहता येणार नाही, त्यामुळे तू संन्यास घेऊ नको, असं प्रपंचात राहून नामस्मरण कर, असा आमच्या आचार्यांनी तिला सल्ला दिलेला आहे आणि त्याप्रमाणे तिचं घडलेलं आहे. त्याच्यानंतर बिलचा बादशाह होता, मुसलमान बादशाह आहे, त्याला असाध्य रोग झालेला आहे आणि त्या थोडक्यात आठवते ना, असाध्य रोग झालेला आहे. अनेक त्याच्या वैद्याकडून हकीमाकडून तो दूर होत नाहीये आणि तो राजा आत्महत्या करण्यासाठी बिदर शहराच्या बाहेर एक विहीर आहे, त्या विहिरीजवळ येतोय. तिथं विहिरीच्या काठावर एक झाड आहे, झाडाखाली मध्ये तपस्विनी बसलेली, आपली तपस्विनी बसलेली आहे. अंधारामध्ये राजा येतोय, कारण लोकांना दिसू नये की मी आत्महत्या करण्यासाठी मला एकट्याला जाऊ देणार नाही, म्हणून तो एकटा येतोय आणि त्या तपस्विनीला पाहिल्यानंतर तो थोडा विचार करून त्यांच्याकडे जातो. ती तपस्विनी नमस्कार करतो
ती विचारते, काय झालं बाळा, काय करतोस तू, तुझ्या मनात काय विचार आहेस? तो म्हणतो, मी असाध्य रोगाने पिडलेलो आहे आणि आत्महत्या करण्याचा माझा विचार आहे. ती म्हणते, थांब, जवळ पाणी असतं, पाण्यात घेते, नाम म्हणते किंवा काय म्हणते, तीर्थ देते, पी म्हणते, तू ये. ते तीर्थ तो राजा पितो, मुसलमान राजा तीर्थ पितो आणि ते तीर्थ पिल्यानंतर चमत्कार होतो. त्याचा जो रोग असतो तो अनायासे दूर होतो. आणि त्याच्या पदरी जो मानव पंथाचा कुमार आमनायचे त्याचं पहिलं मुनिराज नांदेडकर हे सत्पुरुष असतात. त्यांच्या मार्फत तो महानुभाव संप्रदायाच्या सगळ्या स्थानांचा पहिला जीर्णोद्धार करतो. कोण करतो? विदर्भाच्या द्रव्यामुळं कुमार मुनिवास नांदेडकरांच्या मार्फत तो करतो. त्याच्यानंतर दुसरा कुठी मुनिवास करतात, ही राजाश्रयाच्या आश्रयाने चाललेली गोष्ट आहे. मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला राजाश्रय कोणाचा मिळालेला आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला अहिल्याबाई होळकर माहित आहे. अहिल्याबाई होळकर माहित आहे. तिची सावत्र सासू होती हरकुर होळकर. ही महानुभाव संप्रदायाची अनुयायी होती. तिथे बालपण महानुभावांच्या सहवासामध्ये गेलं होतं. मल्हाररावांनी तिला पाहिलं शेळ्या वळताना, तिचं सौंदर्य, तिथं त्याच्या पदरी ज्योतिषी होत आहे. त्याने ज्योतिषाने सांगितलं, राजा, ही मुलगी ज्या घरात जाईल त्याचं दिगंत कीर्ती होईल. आणि त्याचप्रमाणे घडलं. त्या मल्हाररावाने तिच्याबरोबर लग्न केलं. आणि तुम्हाला होळकरांची कीर्ती माहिती आहे. तिने बांके बिहारी मंदिर, राजवाडा मंदिर, तो इंदोरमध्ये बांके बिहारी मंदिर बांधले. तिने चिन्नस्थळीची गुंफा बांधलेली आहे. तिने पंचाळेश्वरची गुंफा बांधलेली आहे. तिने खोपडीचं मंदिर बांधलेलं आहे. तिने जालन्याचं मंदिर बांधलेलं आहे प्राचीन. म्हणजे हाही राजाश्रयाने मिळालेला आपल्याला एक संबंध आपल्या आल्यामुळं आपल्याला एक सहयोग त्यांच्याकडून मिळाला, आपलं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर औरंगाबादच्या बाबांनी गायकवाडी प्रकरणामध्ये प्रकल्पामध्ये स्थान जाणार होते, त्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. बाबा त्याला त्यांच्याबरोबर होते, साळकर बाबा त्यांच्याबरोबर होते. त्यांची डॉक्युमेंटरी बनवली. स्थानाचं जीर्ण तिथं खडकुलीला पांडव क्षेत्रामध्ये जेवढे 90 स्थानं गेले त्यांची डॉक्युमेंटरी तयार करून घेतली शासनाकडून. म्हणजे राजाश्रयाचा आजच संबंध आला असा अर्थ नाहीये. तर आम्ही त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. हा सगळा सांगण्याचा आहे हेतू आहे. ही सगळी कालच्या राजाश्रयाच्या बाबतीत निघालेली जी शृंखला होती ती तिथे विस्तृत वर्णन केलेलं आहे. आताही आपल्याला जो राजाश्रय मिळतोय तो फार चांगल्या रीतीने आपण पार पाडू, त्याच्याकडून लाभ करून घेऊ. आमचे जे काही आता नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले आहेत ते त्याचा उपयोग करून घेतील. साळकर बाबांनी सुद्धा त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांकडून बरंच अनुदान मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बाबांनी केलेला आहे. पंथाला राजाश्रयाचा थोडासा सहयोग आला, पण त्याचं वाहवत जायचं नाही. हा मानव बंधामध्ये देवेंद्र फडणवीसांना नागपूरला बाबांचा, औरंगाबादच्या बाबांचा कार्यक्रम झाला. त्यावेळेस ते महापौर होते, नितीन गडकरी झाले आहेत. त्यांना पहिलं बाबांनी मानव पंथ दाखवलेला आहे. चिखल तुडी देवेंद्र फडणवीस त्यावेळेस चिंच भवनच्या कार्यक्रमाला येत होते. असं सांगण्याचा हेतू असा की ज्या क्षेत्रामध्ये आपण असतो त्या क्षेत्राला जर इतर कोणी सहकार्य करीत असेल तर त्याचं सहकार्याचं ऋण मानावं, त्याच्याकडून सहकार्य घ्यावं, पण त्याच्यात वाहवत जाऊ नये. आपलं अस्तित्व कायम ठेवावं, आपली स्वतंत्रता कायम ठेवावी अशी आमची अपेक्षा असते. आम्हाला बाबा दरवर्षी बोलवतात. त्यांनी सांगितलं की तुम्हाला दरवर्षी या कार्यक्रमाला धुळ्याच्या मंदिराच्या वर्धापन दिनाला यावंच लागेल. आम्ही दोघं बांधलेले आहोत त्यांच्या प्रेमाच्या धाग्यानं. आम्ही दोघं त्यांच्या प्रेमाच्या धाग्याने भुंगा असतो. भुंगा मोठमोठ्या लाकडांना पोखरतो, तो मोठमोठ्या लाकडांना तो पोखरतो, परंतु त्याला
त्याला कमळाच्या पानाला तो हे करू शकत नाही, त्याच्यामध्ये बंद होतो, रात्रभर बंद राहतो, सकाळी मोकळं कमळ उमलल्यानंतर तो, तसं बाबांच्या प्रेमाच्या कमळामध्ये आम्ही दोघं बांधलेलो आहोत. आणि आताही म्हणतात बाबा तुम्हाला आजच्या दिवस तुम्हाला जाता येणार नाही. बाबा मला पुढचे कार्यक्रम आहेत, आम्हाला पुढचे कार्यक्रम सुद्धा आहेत, उद्याचे कार्यक्रम आहेत, राहिलेलो आहे. पुष्कळ झाला तर जास्त प्रेमही काही कामाचं नसतं म्हणलं, आजर होतं कधी कधी. आणि यांचं प्रेम असंच राहावं. साळकर परिवार आम्हाला शिक्रापूरच्या आश्रमाला, बाबांच्या आश्रमाला कधीही परका मानत नाही. ह्या परिवाराच्या स्नेहामध्ये आम्ही सदैव बांधलेले राहू, कृतज्ञ राहू. आपण सर्वांनी माझे विचार ऐकले, याबद्दल मी आपला आभारी आहे, बाबांचा आभारी आहे, सर्व संत मंतांचा आभारी आहे. बाबाचे दीर्घायुष्य लाभो. आता मध्यंतरी 10-15 दिवस ऍडमिट होती, कोमामध्ये आवत होती, धुळ्याला असताना सुद्धा मला धुळ्याला घेऊन चला. मला सांगितलं बाबांनी की मग परिवार वाटायचं बाबा चेष्टा करतायत का, कारण बाबा चेष्टा कावा करतील आणि कोणाची फिरकी कावा घेतील कळत नाही. आमची फिरकी तर बऱ्याच वेळा घेतात. दोघांच्या मध्ये माझी साडी चालू म्हणते. तरी असं प्रेम राहावं अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. वंदे श्री चक्रधर. धन्यवाद बाबा.